आनंदाचा दिवस आहे. असं काय झालंय आज? आज सकाळी तुमच्या आणि इराच्या साखरपुड्याची बातमी मिळाली. त्याच्यानंतर अजून एक आनंदाची बातमी मिळाली आणि ती बातमी ऐकून माझ्या आनंदाला उमराच राहिला नाही बघा. तर बातमी अशी आहे, माझे पप्पा म्हणजे मधुसूदन नाईक यांना कोल्हापूर रत्न पुरस्कार मिळणार आहे. आणि त्या पुरस्कार सोहळ्यात त्यांची एक एव्ही पण दाखवणार आहेत, ज्यामध्ये त्यांनी आजपर्यंत जी जी कामं केली आहेत ती सगळी आपल्याला बघायला मिळतील. काय झालं? नाही, अशी तोंड का पडलीत सगळ्यांची? मला ना आता कळून चुकले. मी चांगली बातमी सांगितली की कुणाला पचतच नाहीये ती. हे बघ, तू तू हे सगळं मुद्दाम करतेस ना आम्हाला उचकवायला? घ्या. हो, मी कशाला काय मुद्दाम उचकवू तुम्हाला? मी काय म्हटलं होतं, धैर्य आणि इराच्या साखरपुड्याची तयारी मी स्वतः करणार. मग आता चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल तर ती गोडाने करतो ना आपण. अहो, म्हणून तर मिठाई आणली मी, आणि ती आणताना मला ही बातमी कळाली म्हणून ती पण तुम्हाला सांगितली. आता याच्यात काय चुकीचं केलं मी? हा, अरे असं काय? धैर्य, आता तुम्हीच सांगा, माझं काय चुकलं याच्यात? किती वाईट आहेस ग तू. तुला माझ्या आयुष्यातला आनंद जराही बघवत नाही ना? तू खरंच डोक्यावर पडलीस का ग? आधी वाईट वागत होते तर वाईट का वागते म्हणून कालवा करायची. आता चांगलं वागते तर ते पण तुला पचना. मग नेमकं करायचं काय माणसानी? तू एवढंच कर की तू काहीच करू नकोस. तुझं सामान उचल आणि चालती हो या घरातून. परत तेच. अगं, सांगितलं ना, तुझी आणि धैर्यांची एंगेजमेंट झाली की जाईन मी निघून. एवढी घाई कसली आहे तुला? का मी इथं थांबले तर धैर्य साखरपुडा करणार नाही अशी भीती वाटते का तुला? अगं ठीक आहे इरा, एवढं कसलं टेन्शन घेते? आणि राहिला मुद्दा मी जाण्याचा, तर साखरपुडा होईपर्यंत तूच काय, कुणी मला इथून हकलवायचा प्रयत्न जरी केला ना तरी मी इथून हलत नसते. तुला काय वाटतं, माझा आणि धैर्यांचा साखरपुडा होणार नाही? तो तर होणारच सावी. असा तसा नाही, चांगला धूमधडाक्यात होणार. बाकी कोणी तयारी केली नाही तरी मी स्वतः सगळी तयारी करणार. आता तू फक्त बघच. मला काही कळतच नाहीये. या सावीचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. अरे किती वेळ तेच तेच बोलणार आहेस? करू तर काहीच शकत नाहीस तू. पण आता करावं लागणार आहे. त्या सावीच्या बापाला पुरस्कार जाहीर झालाय, आणि पुरस्कार जाहीर झालाय म्हटल्यावर चर्चा होणार. एकदा का चर्चा सुरू झाली की मग तो कुठे काय करतोय हे सगळे प्रश्न पुन्हा एकदा डोकं वर काढणार. आणि त्या डोकं वर काढलेल्या प्रश्नाबरोबर तू वर जाणार.
थोपड बंद ठेव. असं काही होणार नाहीये. मी बघते काय करायचं ते. आत्या, बाबा, बाबा या लवकर या. दादा ती साडी दाखवा ना. दादा जरा चांगली डिझाईन दाखवा. ही बघा मॅडम, ही स्पेशल डिझाईन आहे बनारसी सिल्क मध्ये. एकदम सुंदर दिसणार बघा. आणि डार्क असा वाईन कलर आहे हा. ही झालची डिझाईन आहे, स्पेशली बनवून घेतलेली साडी आहे बनारसी सिल्क मध्ये. छान आहे. ही खूप सुंदर दिसणार तुम्हाला नेसल्यानंतर. हिरा, हे सगळं काय आहे? अहो आत्या साड्या आहेत. ते मलाही दिसतंय, पण असा बाजार का मांडलायस? त्या साड्या खरेदी करायच्या आहे ना. आत्या माझा साखरपुडा तोंडावर आलाय आता. म्हणजे बघा ना, 7च दिवस उरले आता फक्त. आणि किती काय काय करायचं राहिलंय. म्हणून म्हटलं आधी साड्या खरेदी करून घेऊया आणि मग नंतर मी एका डिझायनरला पण बोलवलंय. धैर्यांचे कपडे ठरवायला. आत्या अहो, खूप कामं बाकी आहेत बघा. नाही पण मी सगळ्या कामांची लिस्ट करून ठेवली आहे. हा पण एक महत्वाचं काम राहिलंय की. सावी, ए सावी, सावी. बरं सावी, तू आमच्या साखरपुड्याची जबाबदारी घेतली आहेस ना. मग जा आमच्यासाठी सरबत घेऊन ये. जा. इरा, अगं सरबतच आणायचं ना. मग मी आणते की. थांब, चल. थांबा. मी सांगितलं का तुम्हाला? नाही ना, मग इथेच उभं राहायचं. वहिनी, अहो जिला कामाची हाऊस आहे तिला करू देत की. सावी, तू जाग आणि मस्त पैकी सरबत करून आण. जा जा जा. इरा, अगं काम करायची हौस तुम्हाला आहेच, पण माझी हौस मी माझ्या आवडीचं काम करून भागवते. त्यामुळं तू मला ऑर्डर देशील आणि मी तुझी ऑर्डर फॉलो करत, असं जर तुला वाटत असेल ना तर चुकीचं आहे. हे खूळ डोक्यातनं काढून टाक. बरं जाऊ दे. असं पण माझी आता सरबत प्यायची इच्छाच नाहीये अगं. हा पण तू इथे बसली आहेस तर माझी मदत करशील साडी सिलेक्ट करायला. सांग ना मला मी कुठली साडी घेऊ. प्लीज माझी मदत कर ना सावी. बघ बरं ही कशी दिसते मला. हा ही छान दिसेल. सांग ना. अगं मुजुमदारांची होणारी सून आहे मी, धैर्यांची होणारी बायको आहे. मग छान दिसली पाहिजे ना मला साडी. प्लीज मला मदत कर ना जरा. म्हणजे मला सांग की माझ्यावर कुठली साडी सूट होईल आणि माझ्या स्टेटसला पण शोभेल अशी. सांग ना. नाही म्हणजे सगळे जेव्हा माझ्याकडे बघतील ना तेव्हा सगळ्यांनी म्हटलं पाहिजे एकदम परफेक्ट जोडीदारीन शोभून दिसतेय धैर्यांना. आणि जोडा पण कसा शोभतोय ना, तोंडात मारावा असं. काय म्हणालीस?
अगं म्हणजे जोडा शोभून दिसेल अशी साडी पाहिजे ना. तीच पाहिजे ना. माहितीये मला तुला कुठली साडी शोभून दिसेल. पण एक मिनिट आलेच मी. तुझ्या पोळीला जरा शांत घ्यायला सांग. सावी चिकळ करते ना म्हणून ती सावी इतकी चेकाळते. इरा उगाच कशाला हे सगळं करतेस. तुझ्यामुळे ती बाबा सावी काय करते हे. आओ चला तर. काम चालू आहे माझं, महत्वाच्या मीटिंग्स आहे मला. आओ आधी तुम्ही या इथं. थांबा. हा. काय आहे हे सगळं आणि मला कशाला बोलवलं इथं. धैर्य अहो असं काय करताय तुम्ही. इरानं एवढ्या हौसेनं त्या साडीवाल्याला बोलवले. साखरपुड्याची तयारी करायची ना. आणि धैर्य साखरपुडा होईपर्यंत कुठलंच काम करायचं नाही. मस्तपैकी साखरपुड्याची तयारी करायची. तुम्हाला आठवतंय आपल्या लग्नात किती हौसेनं तुम्ही माझ्यासाठी साडी निवडली होती. मग आता इराच्या टायमिंगला तुम्ही असं केलं नाही तर तिला वाईट वाटेल ना. ती साडी पण छान दिसेल, पर्पल वाली. ही तर मी आधीच बाजूला काढून ठेवली. माझ्यासाठी पसंत केली आहे मी. लग्न ज्याचं आधी मान त्याचा, त्यामुळं पहिली निवड सुद्धा सावीच करणार. आणि साडी चॉईस केली पण ती सूट पण व्हायला पाहिजे ना. धैर्य चला बरं पटकन एखादी छान साडी निवडा. हा हा ही बघा. ही पिंक कशी वाटते. हा एक काम करा तुम्ही इराच्या अंगाला लावून बघा तिला सूट होते की नाही. धरा घ्या. धैर्य हो असं काय करताय तुम्ही. बरं बाबा आता तुम्हाला तुमच्या होणाऱ्या बायकोच्या अंगाला साडी लावून बघायची नसेल तर मी बघते. हा मीच बघते. हा इरा अगं बाई किती छान दिसतीये. धैर्य अहो बघा तर नीट डोळे भरून बघा शोभते की नाही तुमची बायको. धैर्य अहो असं काय करताय तुम्ही. एक मिनिट तुम्हाला माझ्यासमोर ऑकवर्ड होतंय का. धैर्य अहो सोडून द्या तो ऑकवर्डनेस. आता माझ्यासमोरच तर साखरपुडा करणार आहात ना. तुम्हाला साधी साडी निवडायला एवढा त्रास होतोय मग माझ्या समोर इराच्या बोटात अंगठी कशी घालणार आहात.
धैर्याव काय करताय तुम्ही? धैर्य, झालं तुझं समाधान? हेच पाहिजे होतं ना तुला? नाही, अजिबात नाही. उलट मी तुमची मदतच करते. जे तुमच्या मनात आहे ते जर तुमच्या ओठांवर आलं नाही तर काय होईल या गोष्टीची जाणीव करून द्यायची होती तुम्हाला. घ्या, परत चिडले. सावी, दामिनी मॅडम, अहो काय झालं? असं खेचत का घेऊन आलं तुम्ही? हो, मी तर तुमच्या मुलाची मदत करत होते. शांत बसायचं, एकदम चुप. तुला काय वाटलं? तुझी ही नाटकं, तुझे डावपेच मला कळत नाहीये? असंच इराला म्हणाली होतीस ना? आता हेच मी तुला बोलतेय. तुझी नाटकं ना मला बरोबर कळताय. तुला वाटत असेल हे असं सगळं करून माझ्या मुलाला तू इमोशनली ब्लॅकमेल करशील, प्रेमाच्या जाळ्यात अडकवशील. पण सगळ्यात आधी हे खूळ तुझ्या डोक्यातनं काढून टाक. मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? कसलं खूळ? अहो मी तर त्यांना आमच्या लग्नाच्या वेळी काय झालं होतं त्याची आठवण करून देत होते. आता त्याचा त्यांनाच फायदा होईल ना. आता याच्यात माझं काय चुकलं बरं? ए, तुझा हा शानपणा ना तुझ्याजवळ ठेव, माझ्या पुढे नकोय. आता इथे थांबलीस ना, मग स्वतःच्या लायकीत राहायचं. आणि मी तुला एक आठवण करून देऊ का? जरा आठव कोर्टातले दिवस. काय अवस्था झाली होती तुझी. म्हणून म्हणतीये, या दामिनी मुजुमदारच्या नादी लागू नकोस. तिला चॅलेंज करू नकोस, नाहीतर ती काय करते हे कळायच्या आधी तू संपलेली असशील. पहिली गोष्ट, मी तुम्हाला कुठलंच चॅलेंज करत नाही. आता तुम्हाला तसं वाटतंय तर त्याच्यात माझी चूक नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही काय करताय त्याचा विचार करायची मला गरज नाही. कारण माझा विचार करायला माझे धैर्य आहेत. त्यामुळे तुम्ही किती ताकदीनं मला त्रास द्यायचा प्रयत्न केला ना, तर त्याच्या डबल ताकदीनं धैर्य मला वाचवण्याचा प्रयत्न करते. आणि हे तर तुम्ही बघितलंच असेल ना त्याच कोर्टात. त्यामुळे दामिनी मुजुमदार, मी सावी. तुमच्या या धमक्यांना घाबरणं तर लांब राहिलं, मी साधी भीक पण नाही घालत. सारखं आपलं उठून माझे धैर्य, माझे धैर्य. त्याआधी तो माझा मुलगा आहे हे विसरू नकोस.
आणि तो तुझ्यासाठी काहीही करायला तयार झाला असला ना तरी तो माझ्या मर्जीतला आहे, हे तू बघितलंच असशील. माझ्या एका शब्दाखातर तो साखरपुडा करायला तयार झालाय. मग असं असताना मी जर का त्याला रोखलं तरी सुद्धा तो तुला मदत करेल असं वाटतंय तुला? एक गोष्ट सांगू दामिनी मॅडम, आईवर एवढं प्रेम करणारा, तिचा आदर करणारा, तिची मर्जी राखणारा असा मुलगा मला नवरा म्हणून मिळालाय ना, खरंच माझं खूप मोठं भाग्य आहे. जो मुलगा आईवर एवढी नितांत श्रद्धा ठेवू शकतो तो दुसऱ्या बायकांचा पण किती रिस्पेक्ट करत असेल माहितीये मला. फक्त ना धैर्यांचंच लय मोठं बॅड लक आहे बघा. एवढा आदर्श मुलगा असून तुमच्यासारखी बाई त्यांना आई म्हणून मिळाली आहे.